फलटण पासून ॲप्रॉक्स आम्ही एक 10-15 किलोमीटर आलेलो आहे पुढे. इथे नाश्त्यासाठी आम्ही थांबलो आहे. रोड्स एकदम छान आहे. असं काम चालू आहे, काही ठिकाणी झालेलं आहे आणि हा रोड सरळ जाणार आहे जेजुरीला. सो बघू रस्त्यात जर मोरगावला थांबू आणि मोरगावला जे गणपतीचं दर्शन घेऊ. अष्टविनायकांपैकी एक तिथे कोणतं आहे, विघ्नहर्ता कोणतं आहे, मोरेश्वरचा गणपती मोरगावला आहे. तर मग तिथे दर्शन घेऊया आणि पुढे मग जेजुरीला जाऊया. आम्ही आता इथे करे नदीवर आलो होतो आणि इथे हातपाय वगैरे धुतले आणि चाललो आता कडे पठारला. आता कडे पठार चढून येतोय आणि थोड्या वेळातच पोचू. दम लागलाय, ऊन आहे थोडंसं त्यामुळं दम लागलाय. तेजश्री येते मागून थांबत थांबत येते. आता आम्ही पोचत आलेलो आहे आणि हे गेट आहे आणि ते माग असं कडे पठार. आता कडे पठारचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता खाली उतरतोय आणि ॲप्रॉक्स 2-2.5 तास आम्ही एकदम हळू निवांत आलो आहे वरती आणि आता वाजल्या 1:30. आम्ही आता हळू उतरतोय खाली आणि तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा.
जो रस्ता आहे हा तिकडे नवीन गडावर जातो आणि इकडून आम्ही जुन्या गडावरून खाली उतरलो. चाललेलो आहे वरती गडावर, नवीन गडावर चाललेलो आहे. सो गाडी पार्किंगला लावली मागे, चाललो आहे. आमचं आता दर्शन झालेलं आहे. जेजुरीचं नवीन मंदिर म्हणजे नवीन गड जो आहे, सर्व मंदिरांचे दर्शन झाले आणि आम्ही आता खाली रिटर्न जाणार. आता आम्ही दर्शन घेऊन निघतोय, मोरगावला जाणार आहे. आम्ही इथे मंदिराजवळ आलेलो आहे. आता मोरगावचं जे गणपती मंदिर आहे तिथे आलो आहे. फायनली आता आमचे सगळे देवदर्शन कंप्लीट झालेले आणि आता आम्ही चाललोय घरी.